वारकरी संप्रदायातील सनातनी वैदिक धर्मीयाच्या लोकांनी, मनुवादी विचाराच्या लोकांनी, आरएसएसच्या लोकांनी घुसखोरी केलेली आहे असं मी पत्रकार परिषद घेऊन 20 घुसखोरांची यादी जाहीर केली होती. त्या प्रत्येकाचा एकेकाचा पर्दाफाश मी केलेला आहे. माझ्या सोशल मीडियामध्ये नेवास्याचे भास्करगिरी महाराज, ज्यांनी परंपरेची त्यांची वारकरी दिंडी पंढरपूरला जाणारी 5 वर्षापासून बंद केलेली आहे, त्यांनी बलात्कारी आसाराम भोंदूबाबाचं समर्थन करत त्यांच्या सुटकेची मागणी करतायत, त्यांच्याबद्दल कळवळा व्यक्त करतायत. त्याचबरोबर आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त ते आरएसएसचं कौतुक करत मार्गदर्शन करतायत. शिवाय त्यांनी 2022 मध्ये देवगड येथे पंचसंस्कार विधी सोहळा केला, जो वारकरी संप्रदायात त्याला अजिबात मान्यता नाही कर्मकांडाला. आणि म्हणून त्या भास्करगिरी महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या गादीवर पण यायचं आणि सनातन वैदिक धर्माच्या गादीवर पण राहायचं. त्यांनी दोन्हीपैकी एक करावं अशी आमची मागणी आहे. एकाच वेळेस दोन्ही गादीवर नाचू नये. त्याचबरोबर श्रीरामपूर भागातील रामगिरी महाराज हे सरला बेटावरच्या गादीवर आहेत. ते भगवे कपडे घालून कीर्तन प्रवचन करायचा प्रयत्न करतात. ते सुद्धा दोन्ही गादीवर नाचतात. त्यांनी सुद्धा मागच्या वर्षी आरएसएसचं 2 दिवसाचं शिबिर सरला बेटावर घेतलं होतं. मोहन भागवतांना तिथे आणलं होतं. वारंवार भारतीय जनता पार्टीचा प्रचारक ते करतात. अशा लोकांना वारकरी संप्रदायातले घुसखोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, असं माझ्यावर टीका करणाऱ्यांना, जे कोणी भोंदू वारकरी आहेत, माझ्यावर खरं तर वारकऱ्यांनी कुणीही टीका केलेली नाही. समस्त वारकरी संप्रदायाचा जे सरळ मार्गी वारकरी आहेत, शुद्ध आचार विचाराचे आहेत, जे सनातन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करत नाही, मनुवादी नाहीत, त्या सर्वांचा मला पाठिंबा आहे. जे कुणी मला विरोध करतायत, टीका करतायत, टार्गेट करतायत, जीवे मारण्याच्या धमक्या देतायत, ते सगळेजण आरएसएसचे आहेत, हिंदुत्ववादी संघटनाचे आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत. या सर्वांचा मी निषेध करतो. अनेकांचा पर्दाफाश मी वेळोवेळी करत राहणार आहे. अनेकांचे गंभीर पुरावे माझ्याकडे आले आहेत. आणखी जर का दुसरी घुसखोरांची यादी मी जाहीर केली तर वारकरी संप्रदायामध्ये कल्लोळ माजेल, संतापाची लाट येईल, अशा पद्धतीचे गंभीर पुरावे माझ्याकडे आहेत. सावधान. वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबाचा टिकला पाहिजे. नारदाच्या गादीवर इतर कुणी सैनिक व सनातन वैदिक धर्मियांनी, मनुवाद्यांनी, वर्णवर्चस्ववाद्यांनी घुसखोरी करू नये. दोन्हीपैकी कोणत्या तरी एकाच गादीवर नाचा. रामकृष्ण हरी.